आपण पाहत आहात कराड टुडे न्यूज। कराड शहर व परिसरात आज जोरदार पाऊस सुरू असून कृष्णा कोयना नदीच्या पाणी पातळीत वाढ होऊ लागली आहे। आज बुधवारी सकाळी पावसाने उघडीप दिली होती, मात्र दुपारनंतर पावसाने जोर धरला आहे। दरम्यान कोयना पाणलोट क्षेत्रात ही पावसाची संततधार कायम असून आज बुधवार दिनांक 8 जुलै 2026 रोजी सायंकाळी 5 वाजता कोयना धरणात 44.57 TMC पाणीसाठा झाला असून धरणात 79,708 क्युसेक पाण्याची आवक होत आहे। सध्या धरण 43% भरले असून सायंकाळी 5 वाजेपर्यंत कोयना येथे 65 मिलीमीटर, नवजा येथे 63 मिलीमीटर तर महाबळेश्वरला 87 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। गतवर्षी आजच्या दिवशी कोयना धरणात 70 TMC पाणीसाठा होता। दरम्यान पाटण तालुक्यातील मोरणा धरण पाणलोट क्षेत्रात पडत असलेल्या जोरदार पावसाने मोरणा घुरेघर धरणाच्या सांडव्यावरून विसर्ग सुरू झाला आहे। त्यामुळे नदीपात्राजवळील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे।